नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज आहे ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी। चला तर मग या दिवशी थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हे वाक्य आजचे नाही, पण ते वाचून किंवा ऐकल्यावर बाळ गंगाधर टिळक आठवतात। हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश, उत्साह आणि उमेद जाणवते। बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जातात। लोकमान्य ही पदवी त्यांना देण्यात आली। लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता। लोकमान्य शिवाय त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते। बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले। ते एक भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाज सुधारक, वकील आणि स्वातंत्र्य सैनिक होते। ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले। ते हिंदू म्हणून ओळखले जात होते। त्यांना राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते। बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात। त्या काळात त्यांनी मराठी भाषेत नारा दिला। त्यांचा मराठी भाषेत दिलेला नारा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हा नारा खूप प्रसिद्ध झाला। त्यांनी बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष, V.O. चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी घनिष्ठ युती केली। सुरुवातीचे जीवन। बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला। रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालयात शिक्षण घेतलेले ते भारतीय पिढीतील पहिले सुशिक्षित नेते होते। त्यांनी काही काळ शाळा महाविद्यालयांमध्ये गणित शिकवले। ते इंग्रजी शिक्षणाचे टीकाकार होते, यामुळे ते भारतीय सभ्यतेचे अनादर शिकवते असा त्यांचा समज होता। भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेनेही त्यांनी बरेच काम केलेले आहेत। राजकीय प्रवास। बाळ गंगाधर टिळकांनी इंग्रजीत मराठा दर्पण आणि मराठीत केसरी नावाची 2 दैनिके सुरू केली। ही दोन्ही दैनिके लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाली। ब्रिटिश सरकारने ताबडतोब भारतीयांना पूर्ण स्वराज्य द्यावे अशी त्यांची मागणी होती। केसरी या वृत्तपत्रात ते इंग्रजांविरुद्ध अतिशय आक्रमक लेख लिहित असत। या लेखांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात पाठवण्यात आले। काँग्रेसमध्ये सामील। त्या काळी काँग्रेसचे राज्य असल्यामुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येही सामील झाले, परंतु लवकरच ते काँग्रेसच्या संयमी वृत्तीच्या विरोधात गेले आणि त्यांच्या विरोधात बोलू लागले। याशिवाय इतर अनेक नेतेही अशाच प्रकारे निषेधार्थ बोलू लागले आणि अनेक जण समर्थनार्थ बोलू लागले। त्यामुळे 1907 मध्ये काँग्रेस अतिरेकी आणि मॉडरेट दलात विभागली गेली। लाला लजपत राय आणि बिपिन चंद्र पाल हे टिळकांना गरम दलात सामील झाले। ते तिघेही लाल पाल बाल म्हणून ओळखले जाऊ लागले। 1908 मध्ये टिळकांनी क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस यांच्या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केले, ज्याच्यामुळे त्यांना बर्मा मंडाले तुरुंगात पाठवण्यात आले। तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले। सन 1919 मध्ये काँग्रेसच्या अमृतसर सभेला उपस्थित राहण्यासाठी मायदेशी परतत असताना टिळक इतके मवाळ झाले होते की त्यांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स मध्ये स्थापन केलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या गांधीच्या धोरणाला त्यांनी विरोध केला नाही। त्याऐवजी टिळकांनी प्रतिनिधींना प्रादेशिक सरकारांमध्ये काही प्रमाणात भारतीय सहभागाची ओळख करून देणाऱ्या सुधारणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या सहकार्याचे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला। परंतु नवीन सुधारणांना निर्णायक दिशा देण्याआधीच 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहताना महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले, तर जवाहरलाल नेहरूंनी त्यांना भारतीय क्रांतीचे जनक म्हटले। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत। हर हर महादेव। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।